नमस्कार, मी दीपाली पेडामकर. किचन जर्नीमध्ये सर्वांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे नाश्त्याची रेसिपी. ही रेसिपी मी एक वाटी पोह्यापासून केलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. कमेंट पण नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. कमेंट पण नक्की करा. चला मग आता करूया आपण व्हिडिओला सुरुवात. इकडे मी काही साहित्य घेतलं आहे. पोहा घेतला 1 वाटी, चण्याचं पीठ घेतलं 1 चमचा, तांदळाचं पीठ घेतलं 1 चमचा, कोथिंबीर घेतले, शिमला मिरची 1 बारीक चिरलेली घेतले, टमॅटो 1 बारीक चिरलेला घेतला आहे, कांदा घेतला 1 बारीक चिरलेला, जिरा आहे आणि हे कमी तिखटाच्या मिरच्या आहेत ज्या मी बारीक चिरलेल्या आहेत. आता आपण पोहे भिजवूया. पोहे आपण एका भांड्यात टाकून पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे मी धुवून घेत आहे स्वच्छ पाण्याने. जसं आपण पोह्यांसाठी कांदे पोह्यासाठी भिजवतो ना, सेम तसंच भिजवायचं आहे हे आपल्याला. इकडे मी पोहे भिजवून घेतले. सेम आपण भिजवतो पोह्यांसाठी तसंच भिजवलं आहे. किंचित ओलं ठेवायचं आपल्याला. थोडंसं आपल्याला हे नरम करून घ्यायचे. मग मी 5 मिनटं असंच ठेवून देत आहे. 5 मिनटं झालेली आहेत. आता आपण साहित्य ॲड करूया याच्यामध्ये. चण्याचं पीठ, तांदळाचं पीठ, जिरं, हे आपण जेवढे साहित्य आहे ते आपण सर्व मिक्स करणार आहे याच्यामध्ये. चवीपुरतं मीठ. हे आता आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. थोडंसं याच्यामध्ये आपण पाणी मिक्स करूया. याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूया. खूप इझी रेसिपी आहे, खूप सोपी आहे. याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी ॲड करूया आपण. हे आपल्याला ना थोडंसं पातळच ठेवायचं आहे, जास्त घट्ट वगैरे करायचं नाही आहे. हे बघा, याच्यामध्ये आणखीन थोडं पाणी टाकत आहे मी. हे आपलं बॅटर आता तयार आहे. तर आपण आता आपण पुढची प्रोसेस करूया. इकडे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन आपला छानपैकी गरम झालेला आहे. आता मी याच्यामध्ये तेल टाकत आहे. आणि ह्या बॅटरचा आपल्याला असा गोळा करायचा आहे आणि हे याच्यावरती असं ठेवायचं आहे. छानपैकी असंच आपल्याला थापून घ्यायचं आहे. जास्त जाडसर पण नाही ठेवायचं आहे. हलक्या हाताने हळूहळू ते थापत जायचं आहे. हे पूर्णचं तेल आपल्याला पसरवून घ्यायचं आहे.
याला छानपैकी आपण तेल लावायचं भरपूर थोडंसं. हे आपल्याला असं पलटी करायचं. परत याच्यावरती तेल सोडायचं. हे आता आपलं रेडी आहे. मी अशाच प्रकारे सर्व करून घेत आहे. अशाच प्रकारे मी सर्व बनवून घेते. मी तुम्हाला ते एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते. हे आहे आपला एक वाटी पोह्यापासून केलेला नाश्ता. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास तर लाईक शेअर करायला विसरू नका. कमेंट पण नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन लावायला विसरू नका.